तर तुकाराम मुंडेंचा मोठा दणका. छत्रपती संभाजीनगरमधील नामांकित यल्ला यल्ला आणि आईच्या गावात हॉटेलचे थेट परवानेच निलंबित. आता बघूया सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता अन्न व औषधी प्रशासनाने कारवाईचा मोर्चा मोठ्या हॉटेलकडे वळवलाय. काल झालेल्या कारवाईमध्ये आईच्या गावात आणि यल्ला यल्ला या दोन हॉटेलवरची छापा टाकून कारवाई करण्यात आली असून या दोन्ही हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या दोन्ही रेस्टॉरंटमध्ये शरीरासाठी हानिकारक मसाले व रंग निकृष्ट अन्न पदार्थ आढळल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत आणि चवदार जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या खवय्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारी बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण राज्यात सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित असलेल्या यल्ला यल्ला रेस्टॉरंट आणि आईच्या गावात या दोन मोठ्या हॉटेल्सवरती एफडीएच्या पथकाने धडक छापे टाकले. या तपासणीत किचनमध्ये रासायनिक रंगांचा बेसुमार वापर, बुरशी असलेले अन्नपदार्थ आणि ग्राहकांची उघड फसवणूक होत असल्याचं रंगेहात पकडण्यात आलं. या गंभीर त्रुटींमुळे दोन्ही हॉटेलचे अन्न परवाने पुढील आदेशापर्यंत तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. विद्यानगर येथील प्रसिद्ध यल्ला यल्ला रेस्टॉरंटच्या किचनची तपासणी केली असता तेथे ग्राहकांच्या आरोग्याशी भयानक खेळ सुरू असल्याचं आढळलं. हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आवडीचे बटर चिकन कबाब आणि चिकन लॉलीपॉप आकर्षक दिसावेत म्हणून त्यांच्या ग्रेव्हीमध्ये मोठ्या प्रमाणावरती हानिकारक अशा सिंथेटिक फूड कलरचा बेसुमार वापर होत असताना आढळून आलं. एफडीएच्या पथकाने कारवाई करत जागेवरच तब्बल 20 ते 25 रासायनिक रंगांचे डबे जप्त करून ते नष्ट केले. दुसरीकडे इटखेडा कांचनवाडी परिसरातील लोकप्रिय ठरलेल्या आईच्या गावात या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची सर्रास आर्थिक फसवणूक केली जात होती. मेनू कार्डवर महागडे बटर नान असं लिहून प्रत्यक्षात ग्राहकांना स्वस्त दर्जाचे व्हेजिटेबल फॅट स्प्रेड लावून दिले जात होते. एवढेच नव्हे तर रस काढण्यासाठी हॉटेलच्या स्टोर रूममध्ये चक्क बुरशी लागलेले आंबे आणि सडलेल्या पालेभाज्या साठवून ठेवलेल्या पथकाला मिळून आल्या. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकत होता. माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे, अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी सुरू केलेला सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत 23 जून रोजी जे आदेश साहेबांनी निर्गमित केलेले त्यानुसार हॉटेल रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांवर आपण धडक मोहीम चालू केलेली आहे. त्या अंतर्गत 30 जून रोजी दुपारी आईच्या गावात हे फेमस व्हेज रेस्टॉरंट जे कंचनवाडी छत्रपती संभाजीनगर इथे आहे तिथे आपण एकदम अचानक धाड टाकून तपासणी करण्यात आली. सदर रेस्टॉरंटचा परवाना आपण तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. सदर तपासणीच्या वेळी किचनमध्ये आपल्याला काही बुरशी लागलेल्या पालेभाज्या सापडल्या होत्या. तसेच तपासणी वेळी जो मेनू कार्डमध्ये बटर तंदूर रोटी, बटर रोटी जे आपण ग्राहकांना देतो ते बटर न लावता ते व्हेजिटेबल फॅट स्प्रेडचा वापर करत होते. तर मग याच्यामध्ये ग्राहकांची पूर्णपणे दिशाभूल होत होती. सदर त्याच्यामध्ये जे स्टोरेज करण्यासाठी जे मटेरियल वापरलं होतं त्यांनी ते फूड क्वालिटीचे नव्हते पूर्णपणे. वरती स्टोरेज वगैरे आम्ही जे बघितलं त्यानुसार ते अत्यंत घाणेरड्या अवस्थेत म्हणजे मी त्याचे फोटो पण शेअर केलेला आहे तुम्हाला त्या बाबतीत व्हिडिओ पण शेअर केलेला आहे. तर त्या कंडिशनमध्ये होते आणि सदर जे मसाला पॅकेट किंवा मिठाच्या पुढे जे रॉ मटेरियल तिथे ठेवतात तिथं आम्हाला थोडं त्याच्यामध्ये कलर पण आढळला. कलरचे काही अंश पण आढळले त्याचा पण आम्ही टेस्ट करायला लॅबमध्ये पाठवलेला आहे. तर अशा अनुषंगे ह्या हॉटेलमध्ये आम्ही तपासणी करून सदर हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. त्यावर काही आढळलं तर काही कडक असे काही कायदे आहे गुन्हा दाखल होणार. सध्या आपण त्यांचा परवाना पुढील आदेशापर्यंत रद्द आहे आता पुढील आदेशापर्यंत सस्पेंड करण्यात आलेला आहे. सदर पुढे पण जर सॅम्पलचे रिपोर्ट जर त्याच्यामध्ये फेल आले तर त्याच्यावर पण आपण ऍडव्हिकेशन केसेस दाखल करणार आहोत. त्यात 30 जून रोजी संध्याकाळी यल्ला यल्ला हॉटेलमध्ये पण आम्हाला अशी गोपनीय माहिती भेटली होती की इथं कलरचा वापर होतोय. तर त्या अनुषंगे आम्ही तिथे संध्याकाळी व्हिजिट केली. त्यामध्ये आम्हाला जवळपास 20 ते 25 कलरचे डबे सापडले जे फूड कलर प्रिपेअर्ड फूडमध्ये अलाउड नाही. तर ते पण ते बटर चिकन नंतर हरियाली कबाब, चिकन लॉलीपॉप अशा डिशेसमध्ये ते वापरत होते आणि त्यांनी ते कबूल पण केले आम्ही वापरत होतो. मग त्या अनुषंगे आपण तिथे जे पण 20 ते 25 डबे होते कलरचे ते आपण नष्ट केलेले आहेत त्याच ठिकाणी. आणि सदर बाकीच्या पण गोष्टी त्यांच्यामध्ये आढळल्या होत्या त्यानुसार त्यांचा पण परवाना आपण तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. त्यांच्या शहरामध्ये जवळपास 3 ते 4 शाखा आहेत. बाकीच्या शाखा पण बंद होणार असतात. हो त्यांच्यावर पण कारवाई होणार आहे. तर हे जे कलरयुक्त पदार्थ होते किंवा जे कलर टाकला जातो फॅट संदर्भात शरीरासाठी सर्वसामान्य किती घातक होते? शरीरासाठी म्हणजे याचे घातक परिणाम म्हणजे आता कलर वापरला तर कलर तर हानिकारक आहे. सिंथेटिक फूड कलर आहे आणि तो यूज करायला परवानगी नाहीच आहे जे आपण भाज्या वगैरे तयार करतो त्यामध्ये.
त्यामुळे मग आपण ते त्याचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. तसं शहरामध्ये आता नवीनच म्हणजे काही आयुक्त मुंडे साहेबांचे काही आदेश काढलेले आहेत ज्यांच्या हॉटेलला परवानगी नाही विना परवानगी अनेक हॉटेल्स आहेत रस्त्यावर धाबे देखील आहेत या ठिकाणी देखील कारवाई करण्यात येणार आहे. येस, यावर पण आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जे विना परवाना हॉटेल आहे त्यांना 10 लाख रुपये पर्यंत त्याचा दंड पण ठोठावण्यात येणार आहे. ही कारवाई कधीपासून सुरू होईल? ही कारवाई आता चालूच आहे आपली. जसं आपण गोपनीय माहिती काढून आपल्याला माहिती भेटते त्यानुसार आपण कारवाई पण घेत आहोत आणि पुढे पण अशीच कारवाई चालू राहील. जनतेला काय आव्हान करणार असं फूड करून आव्हान जनतेला आव्हान असं आहे की तुम्ही पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना विचारा की तुम्ही फूडमध्ये कलर वापरता की नाही वापरत, हे पहिले तुम्ही विचारत जा त्यांना. किंवा बटर तुम्ही म्हणता बटर रोटी, बटर नान रोटी, तुम्ही खरंच बटर लावताय का त्याला, का फॅट फूड लावताय, ते पण तुम्ही कस्टमर ऍज अ कस्टमर म्हणून हॉटेल जे आहेत तिथले शेफ आहे किंवा त्याचे ओनर त्यांना विचारलं पाहिजे तिथं. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.